नागपुर में गैस सिलेंडर के लिए लोग लाइन में खड़े हैं। नागरिक गैस सिलेंडर की संभावित कमी से डर से बिक्री केंद्र पर भीड़ उमड़ रही है। कई लोगों ने पहले ही गैस बुकिंग कर रखी है और संभावित टूट की आकांक्षा के कारण वे तेजी से केंद्र में पहुंच रहे हैं। हालांकि बिक्री केंद्र में प्रभावित ने स्पष्ट किया है कि वर्तमान में गैस सिलेंडर का पर्याप्त स्टॉक उपलब्ध है। युद्ध के प्रभाव की खबरें अब भारत में भी दिखाई दे रही है, जिससे नागरिकों में बेचैनी बढ़ रही है। साथ ही सिंधुदुर्ग जिले से गैस सिलेंडर की प्रभावित कमी को लेकर नागरिक गैस बिक्री केंद्र पर उमड़ पड़े। कुछ जगहों पर सुबह से ही लोगों ने सिलेंडर की लाइन लगाई। कई लोगों ने अपने ही गैस बुकिंग कर रखी है और संबंधित टूट की आकांक्षा के कारण वे तेजी से केंद्रों पर बढ़ रहे हैं। साथ ही सिंधुदुर्ग जिले के सिलेंडर के संचालक ने पर्याप्त स्टॉक उपलब्ध होने की भी बात कही। मी सांगली पुलावरून आलेलो आहे। सकाळी 6:30 नंतर मी सिलेंडर घेऊन आलो सकाळी आणि लाईनीत उभा आहे। 6 तारीख ज्याने 6 तारीख म्हणजे 6 दिवसापूर्वी बुक केलंय त्याला मिळणार असं सांगितलं। प्रॉब्लेम आहे, लोकांना प्रॉब्लेम होणार, कारण लोकांना एक तर ट्रान्सपोर्टेशनचा प्रॉब्लेम आहे, एक तर फायनान्शियली प्रॉब्लेम आहे आणि 45 दिवस म्हणजे खूप होतात। एक 8-10 दिवस लोक काहीतरी करू, 45 दिवस म्हणजे गॅस सिलेंडरच साधारण महिनाभर पुरतो। 45 दिवस म्हणजे आता कसं चालणार? याच्या आत 20 दिवस 25 दिवस पर्यंत ठीक आहे। सध्या आमच्याकडे जसं रेग्युलर आमचे 2 लोड येत होते तसे 2 लोड येत आहेत। म्हणजे आमचं साधारण रेग्युलर जेव्हा सगळ्या सुरळीत परिस्थिती होती त्यावेळी आमचा सेल, घरगुती सेल हा साधारण 500, 550, 600च्या आसपास होता। आता लोक पॅनिक होण्याची गरज नाही आहे असं कंपनी सांगते, शासन सांगते आणि गोष्टही नाकारता येणार नाही। याचं कारण असं की लोड तर सुरळीत येत आहे, लोकांचं कन्झम्पशन अचानक वाढलं किंवा लोकांना वाटलं की आपल्याला पुढे हे युद्ध चालू राहिलं किंवा काय झालं तर आपल्याला सिलेंडर्स मिळणार नाही अशा भीतीने लोक या ठिकाणी शोरूमकडे येतात, गर्दी करतात आणि म्हणतात आत्ता बुकिंग केलंय मला आता द्या। अशा प्रकारची पॅनिक होण्याची गरज नाही असं शासन किंवा आमची HPCL कंपनी सुद्धा आम्हाला सांगतं। वारंवार त्यांच्या VC चालू असतात आणि हे ते आम्हाला सांगतात की लोकांना आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो, ज्यांचं सिलेंडर डबल आहे त्यांनी तर कृपया आम्ही विनंती करू की त्यांनी पॅनिक न होता, एक समजा त्यांना सप्लाय रोजच्या ह्याच्यात 4-8 दिवसांनी मिळत होता तर आता काही आणखी 8-10 दिवसांनी मिळेल, पण सिलेंडर मिळणार याची शाश्वती केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार, आमचं कलेक्टर ऑफिस किंवा आमची HPCL कंपनी आम्हाला सांगते की सिलेंडर पुरवठा नेहमी होणार आहे। तेच आम्ही ग्राहकांना सांगण्याचा प्रयत्न करतो। माझी ग्राहकांना एकच विनंती राहील की कुठल्याही गोष्टीची पॅनिक न होता, तुम्ही टेन्शन न करता आपण एक शासनाच्या किंवा कंपनीच्या बाजूने राहून सिलेंडर मिळणार याची सुद्धा मी ग्राहकांना कंपनीच्या वतीने, संघाच्या वतीने हे करत आहे। सध्या ग्रामीण भाग आणि शहरी भाग आता तरी अजून तसं काही बुकिंगचं लिमिट नाही, मात्र गेले 4-5 दिवस 6 दिवसा अगोदर कंपनी जेव्हा हे युद्धाचं सुरू झालं त्यावेळी आता सिस्टीममध्ये लगेच त्यांनी बदल असा केला की ज्यांचं सिलेंडर एक आहे त्यांचं 21 दिवस पूर्ण झाले की 22व्या दिवसानंतर त्यांचं बुकिंग होणार। लास्ट डिलिव्हरी घेतल्यानंतर म्हणजे शेवटचा सिलेंडर जो आपण घेतो त्यानंतर डबल असेल त्याचं 25 दिवसानंतर म्हणजे 26व्या दिवसानंतर बुकिंग होतं। पण कालच्या VC मध्ये असं का आम्हाला सांगण्यात आलं, कदाचित हा जो एक पॅनिक होण्याचा लोकांचा एक हे झालाय, म्हणजे आम्हाला सिलेंडर मिळणार की नाही, अमुक होणार की, त्याच्यासाठी कदाचित हा पिरियड ग्रामीण भागासाठी कदाचित 35 किंवा 40 दिवसाचा करण्याचा विचार आहे। अजून काही ते केलेलं नाही, पण होऊ शकतं, नाही होऊ शकतं। पण आताची बातमी आम्ही टीव्हीवर ऐकतो किंवा काय ऐकतो तर काही जी जहाज आहेत, जो आपल्याला क्रूड तेल येतं ते यायला सुरुवात झाली आहे। कदाचित स्मूथ परिस्थिती व्हायला वेळ पण लागणार नाही असं समजतंय, कारण मी सुद्धा काय जरी आता मी आपल्याला जर सांगितलं तर आम्ही सगळ्यांच्या ह्याच्यातलाच मी आहे आणि लोक आम्हाला सहकार्य करतात। हे लोक आमच्यासाठी, आमच्या गॅस ग्राहकांसाठी खूप चांगले काम आहे। मी सर्वांना अशीच विनंती करेन की तुमचं आम्हाला सहकार्य फार अपेक्षित आहे। मारुती करावडे, सध्या होम डिलिव्हरी बंद केलेली नाही। कालपर्यंत आमच्या जशा गाड्यात गावा वाडीत जसा रूट आमचा आहे 8 दिवसाचा 4 दिवसाचा तो रूट आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत। फक्त ह्या गेले 2-3 दिवसात शोरूमकडे परिस्थिती लोकांची येण्याचा योग वाढल्याने मग गाड्या कुठेतरी अर्ध्या जातात, आम्ही सिलेंडर कमी भरतो, हेच झालेलं आहे। आता आमची डिलिव्हरी बंद आज सुद्धा बंद झालेली नाही। आता काही भागात 4 गाड्या असतील तर 2 जात आहेत,
हीच एवढेच आहे.